नमस्कार. येत्या 26 तारखेला म्हणजेच रविवारी त्रिपुरी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा असंही याला म्हणतात. आता त्रिपुरासूर म्हणजे काय तर 3 पुरांचा असुर म्हणजेच त्रिपुरासूर. पुर म्हणजे काय तर आता आपण त्याला नगर म्हणू शकतो. तर असे हे जे त्याची ते पुर होती तर ती अभेद्य होती आणि ह्या अभेद्य असलेल्या पुरांचा नाश भगवान शंकरांनी त्याच्याशी युद्ध करून त्याची 3ही पुरं जाळली आणि म्हणून आपण त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुरी वाती जाळतो. भगवान श्री हरी विष्णू हे चातुर्मास चालू झाला तेव्हा सगळा त्यांनी जो कारभार होता तो महादेवांना सुपूर्त केला आणि ते निद्रा करायला गेले. त्यामुळे सगळा कारभार जी काही जबाबदारी होती ती भगवान शंकरांकडे आली आणि त्याच दरम्यान त्रिपुरासूर हा जो राक्षस होता म्हणजे हा दैत्य हा जो होता तो सगळ्यांना त्रास देत होता. म्हणजे त्याला ब्रह्मदेवांनी वरदान दिलं होतं त्यामुळे त्या वरदानामुळे तो उन्मत्त होऊन सगळ्यांना त्रास देऊ लागला. सगळे देव मग महादेवांकडे आले आणि महादेवांना म्हणाले की हा खूप त्रास देतोय आणि ह्याचा नायनाट करा. ज्या दिवशी भगवान महादेवांनी शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला तो दिवस म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा आणि ह्या दिवसाची ओळख म्हणून त्रिपुरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. त्याच दरम्यान भगवान विष्णू चातुर्मास संपून परत आले आणि त्यांनी जो काही लेखाजोखा होता जो काही कारभार होता तो त्यांच्या हाती घेतला आणि भगवान शंकर जे होते ते परत त्यांच्या तपश्चर्येला गेले. आणि आदल्या दिवशी वैकुंठ एकादशी जी असते त्या दिवशी दोघांची भेट होते आणि म्हणून वैकुंठ एकादशीला काय केलं जातं की आपण खरं तर विष्णूंना तुळस आणि महादेवांना बेल वाटतो पण ह्या दिवशी नेमकं उलटं केलं जातं. विष्णूंना बेल वाहतात आणि महादेवांना तुळस वाहिली जाते. तर अशी ही इतकी छान कथा आहे आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे जसं भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करून त्याचा मूळ नायनाट केला तर तसंच आपल्यामध्ये सुद्धा षड्रिपू आहेत म्हणजे राग लोभ मोह माया मद मत्सर. तर ह्या षड्रिपूंचा नाश व्हावा समूळ नाश व्हावा. तसंच आपल्या घरी जसं आपण प्रकाशमय आपलं घर करतो तसंच एखाद्या गरिबाच्या घरी पण असाच प्रकाश व्हावा ही याच्या मागची खरं तर भावना असते. त्याच्यामुळे ह्या दिवशी बरेच लोक शंकराला जातात आणि तिथे जाऊन त्या त्रिपुरी वाती जाळतात. खरं तर पुण्यामध्ये पाताळेश्वर म्हणून जे मंदिर आहे तर तिथं जर तुम्ही गेलात किंवा शंकराचं कुठलंही मंदिर तर त्या देवळात सगळीकडे दिवे प्रज्वलित करून इतकं छान सुशोभित करतात आणि असं छान करतात त्या ठिकाणी. असाच योग आमच्या पण जीवनात म्हणजे 2 वर्षापूर्वी मल्लिकार्जुन जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे तर तिथं जाण्याचा आमचा योग आला. तेव्हा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा नेमकी त्रिपुरी पौर्णिमा आली होती. मग तिथं आम्ही दिवे प्रज्वलित तर केलेच शिवाय मी तिथं त्रिपुरी वातीसुद्धा तिथं जाळल्या. कारण आपण जेव्हा ज्या मंदिरात त्या दिवसाला महत्त्व असतं ते महत्त्व म्हणजे काय की तिथली जी ऊर्जा असते ती तुम्हाला मिळते. आणि म्हणून खरं आपण असं म्हणतो की आपण बघा एकादशी असेल तर आपण विठ्ठलाला जातो किंवा चतुर्थी असेल तर आपण गणपतीच्या पाया पडतो म्हणजे त्या देवळात जाऊन पाया पडतो. तसंच त्रिपुरी पौर्णिमेला शंकरांच्या देवळात जातात आणि तिथं दिवे प्रज्वलित करतात. तुम्हाला काय करायचं आहे ह्या दिवशी भगवान विष्णू आणि शंकर या दोघांची भेट पण झाली होती त्यामुळे विष्णूंच्या स्मरणार्थ त्यांची आठवण म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम हे दिवसातनं एकदा तुम्ही म्हणू शकता. तसंच संध्याकाळी दिवा लागल्यानंतर आपण देवघरापाशी बसायचं आहे. एक छोटी ताटली घ्यायची त्याच्यात थोडे तांदूळ ठेवायचेत आणि ती त्रिपुरी वात आजकाल मिळते. ह्या ज्या वाती असतात त्या वाती म्हणजे 750 वातींचा एक संच म्हणजे ह्या त्रिपुरी वाती असतात. तर ह्या वाती तुम्हाला कुठेही आजकाल मिळतात. तर ह्या वाती तुम्हाला घेऊन त्या जाळायच्या आहेत. तसंच ह्या वाती जाळण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या दिवशी जे लोक ही वात जाळतात तर त्यांना मृत्यूनंतर वैकुंठामध्ये आपल्याला स्थान मिळतं असा आशीर्वाद भगवान शंकरांनी सगळ्यांना दिलेला आहे. म्हणून सुद्धा ह्या वाती जाळल्या जातात. ती वात जळेपर्यंत ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम नमः शिवाय. त्याचप्रमाणे ह्या दिवशी पौर्णिमा पण येते आहे. तर पौर्णिमा ही जी तिथी आहे ती महालक्ष्मीची अतिशय प्रिय तिथी आहे आणि त्यामुळे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा तिची कृपा आपल्यावर राहावी म्हणून ह्या वाती जाळल्यानंतर महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही महालक्ष्मी अष्टकही म्हणू शकता किंवा श्रीसूक्त म्हणू शकता किंवा
कणकधारा स्तोत्रही तुम्ही म्हणू शकता. असा हा दिवस आहे आणि ह्या दिवशी तुम्ही 3 देवांच्या साधना करू शकता. म्हणजे विष्णूंची झाली, शंकरांची झाली आणि महालक्ष्मीची झाली. तसंच ह्या दिवशी दिवा दानसुद्धा केला जातो की आपल्या मागची जी संकट किंवा काही पीडा असेल तर ती जावं म्हणून मंदिरांमध्ये दिवे दान केले जातात. गोरगरिबांना अन्नदान केलं जातं. तेवढंच एक पुण्य आपल्याला मिळतं. किंवा जिथे नदी आहे तर तिथं त्या नद्यांमध्ये दिवेसुद्धा सोडले जातात. चला तर मग नक्की करूया आपण त्रिपुरी पौर्णिमा साजरी. तसंच आपल्या जर काही समस्या असतील, काही विचारायचं असेल, शंका असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या खाली जो नंबर दिला आहे तुम्हाला बॉक्समध्ये तर त्याच्यात नक्की तुम्ही त्याच्यावर फोन करा. आम्ही नक्की प्रयत्न करू तुमच्या समस्या सोडवण्याचा. परत भेटूया एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामीम. आणि हो, जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा.